सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी, कारण अजूनही केंद्रात माननीय अजित पवारांच्या गटाला मंत्रीपद नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची ही सगळी तजवीज शरद पवार कसरत सुरू असल्याचं म्हटलं अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक, तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असती, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या, मला विचारला प्रश्न, मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं, गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये, तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची. मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही, कारण मी पाप केलाय, माझं मन मला खात आहे. नाही, पण राऊतसाहेब, शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही. काल सगळे खासदार मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले, मी स्वतः पाहिले. काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेईमानी करतात असं मी समजतो. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही जसं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो. ही दुधारी तलवार आहे, पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही, राहील असं मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुम्ही प्रत्येक या जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीने झाला. मग हिटलर असेल, असद असेल, सद्दाम हुसेन असेल, इदी अमीन असेल, सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो. नाही, पण राऊतसाहेब, जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जातं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. कसली अस्वस्थता? काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी, कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत